माय माऊली नमस्कार. वेद ग्रंथातील महानसंत महिमा ग्रंथ मधून आपण वेद संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत रोहिदास महिमा भाग 6 कथासार अभिवाचन करत आहे. रोहिदासांचा संदेश आपण बघूया. सत्याचा संदेश देण्यासाठी संत महात्मे विविध देशात प्रयत्नशील असतात. मग ते कोणत्याही जाती धर्माचे वा पंथाचे असोत, सत्याचा प्रकाश दाखवायचे त्यांचे कार्य चालूच असते. संताजवळ जाती धर्म वंश वर्ण रूप देश प्रदेश कृत्रिम भेदभावांना जागा नसते. संत रंजल्या गांजलेल्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करण्यासाठीच जन्म घेतात. सत्याचा संदेश देऊन समाजात ज्ञानामृत शिंपडतात. इतर संत महात्म्याप्रमाणेच संत रोहिदासांनी जनसामान्यांना ज्ञानामृत रूपी संदेश देऊन लोकजागृती घडवून आणली. रोहिदासांनी विशुद्ध मार्गाचे अनुसरण करून सर्व जनतेसाठी परमार्थाचा मार्ग खुला केला. त्यांनी वेदशास्त्र कुराणाची पर्वा न करता आपल्या स्वानुभवातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे तृतीय भक्ती नामभक्ती अनुसरण्यास सांगितले. त्यांनी निर्गुण निरंजन निर्विकार ईश्वराची उपासना करण्याचा उपदेश केला. वर्णभेद जातीभेद अधिकार भेदाचा किल्ला उद्ध्वस्त करून कर्मकांड यज्ञ व्रत मूर्तीपूजा देवदेवतांचे अवडंबर मोजून काढण्यासाठी जनतेला आपल्या वाणी उपदेशाने जागृत केले. मध्ययुगात हिंदू समाज अत्यंत कर्मठ असे जातपात उच्च निचतेचा कल्पने अहंकारी बनला होता. अशा वेळी रामानंद अवतरले. त्यांनी त्यांच्या जन्म शिष्यगणाने पारंपरिक कल्पनेला मोठा हादरा दिला. रामानंदाच्या शिष्यगणांपैकी रोहिदास हे सर्वात कनिष्ठ जातीत जन्मलेले असल्यामुळे जातीपातीचे उच्च नीचतेचे झळ त्यांना स्वतःला सहन करावे लागले. अस्पृश्यतेबद्दलचा त्यांचा अनुभव फारच कडवट होता. कबीराने समाजडोंगावर अत्यंत कठोर घाती घाव घातले. उलट रोहिदासांनी या दंभार हळुवार फुंकर घालून आपल्या मनाची खळबळ प्रगट केली. रोहिदास म्हणता की जन्माने कुणीही श्रेष्ठ कनिष्ठ नसल्यामुळे जाती जमातीवरून कोणीही कुणाची योग्यता ठरवू नये. नर करणी करे तो नर का नारायण हो जाय. रोहिदासांनी केवळ कोरडा उपदेश केला नाही, तर आधी केले मग सांगितले या समर्थाच्या उक्तीचा आदर्श स्वतः आपल्या जीवनात मोरविला. तेव्हाच स्वतःच्या आचरणाचा आदर्श समाजापुढे ठेवून समाजाला सन्मार्ग दाखवला. बहुजन समाजाला ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग तर दाखवलाच, त्याबरोबर भवसागरात राहूनही परमार्थाचे पैलतीर कसे गाठावे याची शिकवण दिली. परमार्थाची प्राप्ती बहिर्मुक्ती कर्मापासून होत नसून आंतरिक शुद्धतेने होते. सर्व पापकर्मांना त्यातून शुद्ध कर्मांना जवळ करा. आपले मन शुद्ध ठेवा. शारीरिक सदाचाराचे पालन करा असा जनतेला उपदेश केला. रोहिदास जनसमुदायांना स्मरण करून ठेवून देतात की आपल्याला मिळालेला मानव जन्म हा अमोल दुर्लभ असून मानव जन्माचा उद्देश परमेश्वर प्राप्त करणे हा आहे. हरीबद्दल श्रद्धा भक्ती असल्याशिवाय इंद्राच्या दरबाराचा त्यांच्या सिंहासनाचा सुद्धा काही उपयोग नाही. म्हणून दुर्लभ अशा मिळालेल्या मानव जन्म फुकट घालू नका. संसारिक व्यावहारिक विषयात ऐहिक जीवनात तृष्णा लोभ मोह इत्यादीमध्ये गुरफटलेल्या परमेश्वर प्राप्तीची अमोल संधी गमावलेल्या माणसांना रोहिदास सांगतात. तुम्ही मोठमोठे पाये खोदून त्यावर भिंती उभारता, परंतु शेवटी तुमच्यासाठी केवळ 3.5 हाताचीच जागा लागते. मोठमोठे वाडे सुंदर पत्नी असेल, रामनामाशिवाय जर तुम्ही ऐहिक जीवनात मग्न असाल तर मात्र जीवनरूपी खेळात आपला पराजयच आहे असे समजा. ईश्वराचे सत्य रूप जाणणे महत्त्वाचे आहे. पोथी पंडित दोन्ही व्यर्थ, माया खोटी, सत्य स्वरूप ईश्वराशिवाय बाकी सारे तुच्छ असे सांगून रोहिदासांनी बाह्य वडंबनाचा तीव्र शब्दात निषेध केला. निरंजन निर्विकार निर्लेप परब्रह्म सर्वव्यापी सार्वभौमिक असून सर्वजण त्याची प्राप्ती करू शकतात, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याचा वास आहे. म्हणून परमेश्वराला शोधण्यासाठी दगडविटांच्या मंदिराची आवश्यकता नाही हो. त्याला शोधण्यासाठी काशी मक्का मदिना जायची गरज नाही, कारण प्रत्येकाचे हृदय हेच मंदिर होय. हृदयाची शुद्धता खरी भक्ती, हृदयापासून त्याच्याबद्दलची ओढ असल्यास त्याला आळवणे आपलेसे करणे अवघड नाही. का मथुरा का द्वारका का काशी हरिद्वार
रविराज खोजा दिल अपना तऊ मिलिया दिलदार. परमात्मा आपल्या सर्वांच्या हृदयात वास करतो. मृगाच्या नाभीतच कस्तुरी असते, परंतु आपल्या अज्ञानामुळे तो कस्तुरी शोधण्यासाठी बाहेर भटकतो. परमात्म्यासाठी केलेले बाह्य कर्मकांडे निष्फळ आहे. ते म्हणतात खऱ्या परमार्थी रत्नाची प्राप्ती आंतरिक समुद्रातच होते. समुद्रात डुबकी मारून खरा साधक या रत्नाची प्राप्ती करून घेतो. ते म्हणतात भक्ती निर्मळ व्रत, आपल्या नित्य कर्माचा त्याग, कुल प्रतिष्ठा आदींचा अव्यर म्हणजे भक्ती नव्हे. योगसाधना करून आततायी कृत्य करणे, इंद्रियाचे दमन करणे म्हणजे ईश्वराची भक्ती नव्हे. डोक्याचे मुंडन करून जपमाळा हाती धरणे वा गळ्यात अडकणे हा सारा वृथा आचार आहे. जेव्हा स्वतः विषयीचा गर्व दूर होतो, अहंकार आदी विकार नष्ट होता, तेव्हा खरी भक्ती घडते. आशा मोह इत्यादी विकार नष्ट झाले, मोहपास तुटून पडले की आपल्याला परमेश्वराचे सर्वस्व दिसते. तेव्हा साधकाचे मन स्थिर होऊन चंचलतेवर मात करू शकते. त्यासाठी चित्रस्थिर असणे आवश्यक आहे. जन्म कुठल्या कुळात घ्यावा हे देवाच्या हाती असले तरी स्वकर्तृत्वाने पराक्रम मिळवणे हे व्यक्तीच्याच हातात असते. ही कर्णाच्या काळापासूनचीच कर्मकाहाणी आहे. त्यासाठी आत्मविश्वास हवा. या उचित विश्वासामुळेच चर्मकार कुटुंबातील रोहिदास संतत्व पावला. कारण परमेश्वर भक्ताची जातपात नाही, तर तो पाहतो भक्ती. भक्तीच्या जोरावर अजामेळ, पिंगळा, कानोपात्रासारख्या पतितांचा प्रभूने उद्धार केला. रोहिदास सांगता की संत नामदेव, कबीर, त्रिलोचन, सदना सेना यांनी भक्तीच्या सामर्थ्याचेच भवसागर पार केला. रोहिदास ईश्वर निर्गुण निराकार असल्याचे आपल्या दोह्यातून सांगतात. काय सांगता? विमल एक रस उपजे ना विनसई, उदय अस्त दोहू नाही, विकत विकत छटय नाही कबूहू, बसत बैसे सब माही. परमेश्वर निश्चल निराकार असला तरी ते परतत्व पवित्र न सर्वत्र सारखे वरून असलेले एक रस आहे. ते कधीच विनाश पावत नाही. त्याचा उदय अस्त नाही. सत्य स्वरूपाचे स्पष्टीकरण त्यांच्या अनेक पदार्थ आढळते. अनेक श्वराचा उपदेश करताना रोहिदास म्हणतात की मोहमायेच्या जाळ्यात अडकून बसलेल्यांना ब्रह्मा जीवांचे किंवा आत्मा परमात्म्याचे एकत्व समजत नाही. त्यांच्या भ्रामक समजुतीमुळे त्यांना दिसते ते केवळ द्वैतच. द्वैत नाहीसे करण्याकरिता ते पुढील उदाहरणाचा उपयोग करतात. बघूया उदाहरण. सोन्याच्या आणि अलंकाराच्या दैत्यासारखेच सूत वस्त्राचे अद्वैत आहे. कारण सुताशिवाय वस्त्र किंवा सोन्याशिवाय अलंकार अस्तित्वात असू शकत नाही. ज्याप्रमाणे रजजुस साप समजण्याचा भ्रम होतो, त्याचप्रमाणे पाण्यात तरंगात भेद दिसतो. तशीच भ्रामक वृत्ती ब्रह्म आणि जीव समजण्यात होते. त्यासाठी ते सांगतात की पाण्यावरील लाट सर्वस्व झोकून समुद्रात एक जीव झाल्यावर त्यांच्यात दैत्य राहत नाही. तद्वतच मानवी गुणाला प्रभू प्रेमाची अर्थता लागल्याशिवाय ईश्वराबद्दल ओढ कशी निर्माण होईल? त्याकरिता ते कर्मरूपी पूजा करण्यास सांगतात. ते म्हणतात मनही पूजा, मनही धूप, मनही सेवू सहज स्वरूप. आपले मन हीच प्रभूची पूजा असल्यामुळे आपल्या मनातच मानवतेचा, सद्भावनेचा धूप जाळून सर्वस्वी होय. सर्वाप्रती प्रेम बाळगा व सद्भावनारूपी प्रभूची प्रार्थना करा. रोहिदासांना खंडनापेक्षा मंडनाचा पक्षच अधिक प्रिय होता. जे लोक मुंडन करून गळ्यात माळ घालून यमाचा फास गळ्यात अडकवतात, निरर्थक दिखाऊ कर्मकांड करून जनतेला फसवतात, त्या भोंदूस तसेच बाह्य अवडंबाच्या खोट्या मार्गाने जाणाऱ्या श्रद्धाळू भाविकांच्या अंतकरणात सद्बुद्धीचा अंकुर उमलावा म्हणून उपदेश करता की इंद्रिय दमन किंवा वैराग्य म्हणजे भक्ती नव्हे. हा तर अनावश्यक आचाराचा पसारा आहे. माणसाने भक्तीची वास्तविकता जाणून आपल्या कर्तव्य कर्मावरच लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी कर्म बंधन मंदिर में रहो, फल को तेजो न आस, कर्म मनुष्य का धर्म है, संत भासे रविदास. फळाची आशा न करता कर्म करीत राहावे, कारण कर्म हाच मनुष्याचा धर्म आहे. जणू त्यांना सांगायचे होते, मन चंगा तो कटोरी में गंगा. सर्व संतांप्रमाणेच रोहिदासांना प्रपंचात राहूनच परमार्थ अपेक्षित होता. हे त्यांच्या कृतियुक्तीतून दिसून येते. जिव्हा सो ओंकार जप, हत्तन सो करकार, राम मिलई घर आये, कह रविदास विचार. स्वकर्म करता करता तृतीय भक्ती नामस्मरण करता येते. आपल्या कर्मातूनच आपल्याला देव भेटतो. यासाठी त्यांनी
तृतीय भक्तीला महत्त्व दिले. गोरगरिबांची ओळीभावडी श्रद्धा, विश्वास, धूर्त मौलवी पुरोहितांच्या अमानुष स्वार्थाचे विषय झालेले पाहून रोहिदास खिन्न होतात. त्यांचे संवेदनशील मन संतांनी आरंभलेल्या समाज सुधारणेच्या पवित्र यंत्रात आपल्या विमल वाणीच्या समिधा घेऊन पौराहित्य करावयास निघते. मग ते कळकळीने उपदेश करतात की हिंदू मुस्लिम ही सर्व एकाच प्रभूची लेकरे असून सर्वत्र एकच परमेश्वर वास करतो, असे सांगून हिंदू मुस्लिम ऐक्य साधून बंधुभाव निर्माण करण्यात असे करावयास प्रयास ते आपल्या वाणीभंगातून करतात. रोहिदासांनी कोणत्या एका धर्माला किंवा जातीला उपदेश केला नाही. त्यांनी मानलेली एकच जात होती, ती म्हणजे मानवजात. त्यांच्या सर्वच डोळ्यातून विश्वबंधुत्वाची भावनाच प्रगट होते. प्रभुसेवा हीच रोहिदासाची साधना होती. त्यांनी अहंकाराला केव्हाही स्थान दिले नाही. ते नेहमी कर्म करता करता ईश्वरचरणी लीन राहिले. ईश्वर सर्वश्रेष्ठ असून त्याला शरण गेल्यानेच तो भक्ताचा अंगीकार करतो. त्यासाठी तो जातपात पाहत नाही, तर तो पाहतो भक्ती, असे परोपरीने समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कर्म आणि आचरणाची शुद्धता केवळ सांगितली नाही, तर सर्व कर्तृत्वातून ती दाखवून दिली. मध्ययुगात त्यांनी सामाजिक जीवनाला अशी एक चेतना दिली, दिशा दिली की ते युगप्रवर्तक ठरले. त्यांच्या संदेशाने आजही भारतीय समाज प्रभावित होतो. रोहिदासांनी आयुष्यभर साधनशुद्धतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे अज्ञानी नागरिकांच्या जीवनाचे मौल्य बदलून गेले. रोहिदासांनी दिलेला संदेश ही सर्वच मानवजातीसाठी अविस्मरणीय देणगी होय. आता बघूया रोहिदासांचे वैकुंठागमन. रोहिदासांचे संपूर्ण जीवन संघर्षामध्ये गेले. तत्कालीन समाजातील अस्पृश्यतेमुळे ते जेथे जेथे गेले होते तेथे तेथे त्यांना वादविवाद करावे लागले. परंतु अगम्य सहज अटल ईश्वरीय विश्वास नेहमी त्यांना आपल्या आध्यात्मिक मार्गावर चालवण्याची प्रेरणा देत झाला. रोहिदासांच्या जन्माबद्दल जशी मतमतांतरे तशीच मतमतांतरे निर्णयाबद्दलही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाबद्दल मतक काही दिसत नाही. रोहिदास पंथाचे अनुयायी चित्तोड हे रोहिदासाच्या वैकुंठ गमनाचे ठिकाण मानतात. भारतीय संस्कृती कोशात चित्तोडच्या कुंभशामाच्या देवळातील रोहिदासी जी की छत्री या जागेस पवित्र मानून तेथूनच संत निजगामाला गेल्याची कल्पना केली आहे. डॉक्टर नागेंद्र रोहिदासांचे निधनस्थळ चित्तोड सांगून निर्याण तिथी इसवी सन 1448 सांगतात. रोहिदासांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ महाराणी कृष्णभक्त मीरा हिच्या आग्रहावरून चित्तोडमध्ये घालविण्याचे चंद्रिका प्रसाद जिज्ञासू सांगतात. रोहिदासाच्या वैकुंठ गमनाबद्दल अनेक जण वेगवेगळे सांगतात. वरील सर्वच विचारवंतांच्या मतांचा परमार्थ घेतला असता रोहिदासांचे निर्याण चित्तोडच असल्याचे लक्षात. तसेच ज्या ठिकाणी रोहिदासाचे निर्याण झाले त्या ठिकाणी रोहिदासाची छत्री म्हणून मंदिर बांधले. अशा वीरमतांच्या पुराव्यांच्या आधारे त्यांचे निर्याणस्थान चित्तोडच असल्याचे सिद्ध होते. रोहिदासांच्या जन्मतिथीप्रमाणेच मृत्यूतिथीमध्ये पण वेगवेगळे मत होते. 15 सौ चढऊसी भई चित्रोर मोहंभीर जर जर देह कंचन भई रविरई मल्यो शरीर. वरील तिथींवरून संत रोहिदासांचे जीवनमान एकूण 151 वर्षाचे होते, पण तरी तिथीत सत्यता भासते. एवढे आयुष्य सर्वसामान्य मनुष्यास मिळत नाही. परंतु रोहिदासासारख्या परमयोगी सात्विक कृती इंद्रिय निग्रही सद्गृहस्थास एवढे आयुष्य मिळाले यात नवल नाही. यावरून संत रोहिदास किती वर्ष जगले यापेक्षा ते आपले दीर्घ आयुष्य कशा प्रकारे जगले हेच महत्त्वाचे की. रोहिदास चरित्राचा अभ्यास करीत असता लक्षात येतं की पूर्वजन्माचाच काय तो अंदाज व्यक्त केला. त्यातून असे स्पष्ट होते की सारे अंदाज रोहिदास संतत्वाला पोहोचणाऱ्यानंतरचे. समाजात ज्या चरित्राला विशेष मान्यता प्राप्त झाली त्याच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या जातीशी संबंध जोडायचाही स्वाभाविक वृत्तीच. रोहिदासाच्या बाबतीत तेच घडले. दृष्टीस पडते. सर्वांना हवे वैसे आपल्या आपलेसे वाटावेसे हे व्यक्तिमत्व. संत रोहिदासांचे चरित्र ध्यानात घेता त्यांच्या व्यक्तित्व विकासाचा अंदाज घेता येतो. त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू पुढील प्रमाणे ध्यानात येऊ लागतात. अगदी कनिष्ठ जातीत जन्म झालेल्या
अद्भुतता आणि उच्च संस्काराने मंडित झालेल्या रोहिदासांनी सामाजिक क्षेत्रात फार मोठी क्रांती केली. युगायुगाने चालत आलेल्या दुबळ्या दरिद्री क्षुद्र समाजास नैतिक बळाची बैठक त्यांनी प्राप्त करून दिली, जेणेकरून तळागाळातील समाज बळकट पायावर उभा राहू शकेल. त्यांनी आपल्या अप्रतिम वाणीने पवित्र आचरणाने सिद्ध करून दाखवले की मोठेपणा हा जातीवरून ठरत नसून तो आचरण कर्माच्या शुद्धतेवर अवलंबून असतो. रोहिदासांनी सामाजिक जीवनाला अशी एक चेतना दिली, दिशा दिली की युग प्रवर्तक ठरले. त्यांच्या शिकवणुकीने भारतीय समाज आजही प्रभावित होतो. संत रोहिदास हे सहनशील, शांत वृत्तीचे विद्वान, मानवतावादी, समतावादी संत होते. मानवातील ईश्वरी अंशाचे जे जागृत प्राधिकारी होते. रोहिदासांनी मानवजातीला भक्तीतून समानता शिकवली. रोहिदासांनी जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करून आपल्या अनुभवाद्वारे समाजहिताचे चित्र रंगवले. दूषित समाज जीवनामुळे त्यांचे अंग पोळले. त्यांचे चटके इतरांना बसू नये तर समाज बुद्ध व्हावा, चांगल्या वाईटाचा सारासार विचार केला जाऊन सामाजिक चेतना वाढीस लागावी, हा त्यांचा मुख्य ध्यास. सामाजिक वातावरण आनंदित राहून एकूण मानव जात सुखी व्हावे, गुण्या गोविंदाने जगावे म्हणून समाज जागृती करण्यात ते सदैव गुंतलेले. आध्यात्मिक ज्ञानाला सामाजिक रंगात डुबवून सामान्याला त्यांच्याच भाषेत गूढ ज्ञान सांगण्यात रोहिदासाचा हातखंडा दिसतो. त्यांच्यात शीघ्र कवी असल्याचे गुण ओतप्रत भरलेले दिसतात. तसेच त्यांनी बाळगलेला ध्यास सदहेतुपूर्ण निस्वार्थ असल्याचे त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला प्रत्ययास येते. या ठिकाणी संत रोहिदास चरित्र भाग समाप्त झाला. संत रोहिदासांना वंदन करूया.